जय हिंद जय महाराष्ट्र। मी पुण्याची तृप्ती स्वागत करते आपल्या तृप्ती सुपशास्त्रात म्हणजे आपल्या तृप्तीच्या स्वयंपाकात नवीन कुकिंग ब्लॉगिंग व्हिडिओ मध्ये। पावटा बटाट्याच्या भाजीला जिरे मोहरीची फोडणी देऊ की नाही देऊ या खास रेसिपी टिप्स सोबत दोडक्याच्या सालीची चटणीची रेसिपी आणि या दोडक्याच्या सालीच्या चटणी मधला पावटा बटाट्याची रस्सा भाजी आपल्या भारतीय खाद्य संस्कृतीमधील ही रेसिपी मी कशा पद्धतीने बनवते हे मी तुमच्या सोबत आज शेअर करणार आहे। तर YouTube फॅमिली खास अशी ही रेसिपी टिप आणि ही पावटा बटाट्याची रस्सा भाजी दोडक्याच्या सालीच्या चटणीमधील हा भारतीय खाद्य संस्कृतीमधील पदार्थ माझ्या पद्धतीने जर तुम्हाला शिकायचा असेल आणि ह्याचा स्वाद घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा। आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा। मी भारतातील पुणे जिल्ह्यातील तृप्ती स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा आपले YouTube चॅनल @तृप्ती मेरे कुकिंग ब्लॉग वरती। सर्वांची तब्येत अगदी उत्कृष्ट असेल, अगदी अप्रतिम असेल अशी आशा करते। आज आहे 26 नोव्हेंबर 2025। आज आहे चंपाषष्ठी। चंपाषष्ठीच्या आपल्या सर्व YouTube फॅमिलीला मनपूर्वक शुभेच्छा। तसेच आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे। त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण ही स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या या नवीन कुकिंग ब्लॉगिंग व्हिडिओला सुरुवात करूयात। आणि खास अशा रेसिपी टिप्स सोबत भारतीय खाद्य संस्कृतीमधला माझ्या पद्धतीचा पदार्थ दोडक्याच्या सालीची चटणी आणि पावटा बटाटा रस्सा। गॅस सुरू करून गॅसवरती तवा तापत ठेवला, तव्यावरती तेल घातलं, गॅसची फ्लेम ही लो टू मीडियम केली। तेल तापल्यावर यामध्ये फोडणीला जिरं घातलं, लसूण पाकळ्या घातल्या 10 ते 12, हिरवी मिरची घातली 8 ते 10 हिरव्या मिरच्या घालून छान असं 1 सेकंदभर परतून घेतलं। 1 सेकंदानंतर यामध्ये कोथिंबीरीचे जे देठ होते ते कोथिंबीरीचे देठ स्वच्छ धुवून फोडणीला घालून चांगले अर्धा सेकंद परतून घेतले। दोडक्याची सालं काढून स्वच्छ धुवून घेतली आणि ही सुद्धा फोडणीला घातली। वरतून हळद घातली, एक अर्धा बेबी टेबलस्पून हळद घालून मीठ अर्धा चमचा मीठ घातलं चवीसाठी आणि हे चटणीचं मिश्रण चांगलं असं परतून घेतलं 1 अर्धा सेकंदभर। हे चटणीचं मिश्रण अर्धा सेकंदभर परतल्याच्या नंतर यावरती अर्धा लिंबू पिळून घातला। पुन्हा हे चटणीचं मिश्रण अर्धा सेकंदभर परतून घेतलं, याच्यावरती झाकण ठेवली आणि 5 मिनिटं लो टू मीडियम गॅस फ्लेमवरती ह्या चटणीला शिजवून दिली। 5 मिनिटानंतर ह्या चटणीवरचं झाकण काढलं, पुन्हा असं 1 अर्धा सेकंदभर परतून घेतलं आणि पुन्हा ह्या चटणीवरती झाकण ठेवून 1 अर्धा सेकंदभर वाफ येऊन दिली, पुन्हा शिजून दिले आणि नंतर गॅस बंद केला आणि हे चटणीचं मिश्रण झाकण ठेवून छान असं थंड होऊन दिलं। 5 मिनिटं झाल्याच्या नंतर या चटणीवरचं झाकण काढलं, पुन्हा 1 अर्धा सेकंदभर असं एकजीव करून घेतली ही चटणी आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये ही चटणी घालून मिक्सरला चांगली अशी बारीक करून घेतली, पाणी न घालता। पाणी न घालताच हे चटणीचं मिश्रण मिक्सरमध्ये जर बारीक केलं तर ही चटणी फ्रीजमध्ये किंवा फ्रीजच्या बाहेर सुद्धा 8 ते 10 दिवस सहज असे टिकते। पण मी इथे सजेस्ट करेल जर वरवंटा पाटा असेल तर वरवंटा पाट्यावरती बारीक अशी ही चटणी वाटा। बारीक अशी मिक्सरला ही चटणी बारीक केल्यावरती पुन्हा गॅस सुरू करून गॅसवरती तवा तापत ठेवला, तव्यावरती तेल घातलं, फोडणीला जिरं घातलं आणि ही चटणी या तव्यावरती घालून 1 अर्धा सेकंदभर लो टू मीडियम गॅस फ्लेमवरती ही चटणी परतून घेतली। आता ही अशा पद्धतीने अर्धा सेकंदभर तव्यावरती ही लो टू मीडियम गॅस फ्लेमवर आपण ही दोडक्याच्या सालीची चटणी छान अशी परतून घेतलेली आहे। आता ही अर्ध्या सेकंदाने गॅस बंद केला आणि ही दोडक्याच्या सालीची चटणी एका बाउलमध्ये काढून घेतली। अशा पद्धतीने ही दोडक्याच्या सालीची चटणी तयार झाली आपली। आता दुसरीकडे गॅस सुरू करून गॅसवरती कुकर तापत ठेवला, गॅसची फ्लेम ही लो टू मीडियम केली आणि यामध्ये तेल घातलं 2 चमचे, कढीपत्ता फोडणीला घातला, तसेच ही दोडक्याच्या सालीची चटणी आहे ही 2 चमचे ह्याच्यामध्ये घातली, 1 अर्धा सेकंदभर चांगली परतून घेतली। नंतर यामध्ये हळद घालून पुन्हा अर्धा सेकंदभर परतली, थोडंसं वाटपाचं पाणी ह्याच्यामध्ये घातलं आणि पुन्हा ही चटणी आहे ही चांगली अशी परतून घेतली अर्धा सेकंदभर। पावटा स्वच्छ सोलून घेतला, तसेच बटाट्याचे साल सुद्धा पिलअप करून पावटा आणि बटाटा एकत्रित असं स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेतलं आणि फोडणीला घातलं ह्या दोडक्याच्या सालीच्या चटणीमध्ये आणि हा पावटा बटाटा छान असा एकत्रित 1 सेकंदभर ही भाजी ह्या चटणीमध्ये चांगली परतून घेतली। नंतर यामध्ये अर्धा टेबलस्पून चवीसाठी मीठ घालून पुन्हा ही भाजी छान अशी अर्धा सेकंदभर परतून घेतली। वाटपाचं पाणी थोडंसं घातलं आणि 2 वाट्या यामध्ये पाणी घालून कुकरचं झाकण लावून कुकरच्या
3 शिट्ट्या होऊन दिल्या। 3 शिट्ट्यानंतर गॅस बंद केला, कुकर थंड होऊन दिला। कुकर थंड झाल्याच्या नंतर कुकरचं झाकण काढलं आणि यामध्ये हिरवीगार मस्त अशी कोथिंबीर धुवून चिरून घातली आणि पुन्हा एक उकळी येऊन दिली या भाजीला। आणि अशा पद्धतीने मी ही बनवली दोडक्याच्या सालीच्या चटणीमधील पावटा बटाट्याची भाजी। इतकी झणझणीत होते म्हणून सांगू ही दोडक्याच्या सालीच्या चटणीमधील ही पावटा बटाट्याची भाजी। तर नक्की तुम्ही पण अशा पद्धतीने दोडक्याच्या सालीची चटणी बनवून पावटा बटाट्याची भाजी तुम्ही नक्की करून पहा। तुम्ही याचा स्वाद घ्या आणि घरातल्यांना याचा स्वाद घ्यायला द्या। आणि हो यूट्यूब फॅमिली, पावटा बटाट्याची जेव्हा आपण अशा पद्धतीने भाजी करतो दोडक्याच्या सालीच्या चटणीमधील, तेव्हा या पावटा बटाट्याच्या भाजीमध्ये फोडणीला जिरं अजिबात घालू नये। तर यूट्यूब फॅमिली, कसा वाटला तुम्हाला आजचा हा आपला भारतीय खाद्य संस्कृतीमधला पदार्थ आणि आजची ही आपली खास अशी रेसिपी टिप आवडली का तुम्हा सर्वांना? आवडली असेल तर नक्की अशा पद्धतीने आपल्या भारतीय खाद्य संस्कृतीमधील ही रेसिपी तुम्ही नक्की बनवून पहा। तुम्ही याचा स्वाद घ्या आणि घरातल्यांना याचा स्वाद घ्यायला द्या आणि मग मला कमेंटमध्ये कळवा की आजच्या आपला भारतीय खाद्य संस्कृतीमधला पदार्थ तुम्हाला कसा वाटला ते। यूट्यूब फॅमिली, तुम्हाला असेच नाविन्यपूर्ण योग्य प्रमाणबद्ध असे भारतीय खाद्य संस्कृतीमधील रेसिपीज तुम्हाला शिकायचे असतील आणि याचा स्वाद घ्यायचा असेल, तसेच रोज जेवणामध्ये काय बनवावं हा जर तुम्हाला रोजच्या रोज प्रश्न पडत असेल तर आपले यूट्यूब चॅनल @तृप्ती इंगमिरे कुकिंग अँड ब्लॉगिंगला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। सबस्क्राईब करून ऑल बेल बटन प्रेस करा, म्हणजे जेव्हा माझे कुकिंग अँड ब्लॉगिंगचे व्हिडिओ पोस्ट होतात तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि असेच मस्त चमचमीत झणझणीत योग्य प्रमाणबद्ध असे रेसिपीज तुम्हाला शिकायला मिळतील आणि यांचा स्वादही घ्यायला मिळेल। तसेच जिरा मोहरीची फोडणी कोणकोणत्या भाज्यांना द्यावी आणि कोणकोणत्या भाज्यांना देऊ नये हे पण तुम्हाला समजेल आणि तसेच रोज जेवणामध्ये काय बनवावं हा तुमचा प्रश्न पण सुटेल। धन्यवाद। हॅव अ गुड डे। भेटूयात आपण अशाच नाविन्यपूर्ण योग्य प्रमाणबद्ध आपल्या भारतीय खाद्य संस्कृती पदार्थासोबत तृप्ती सूपशास्त्रात, म्हणजे आपल्या तृप्तीच्या स्वयंपाकामध्ये नवीन कुकिंग अँड ब्लॉगिंग व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांनी तब्येतीची काळजी घ्या, मस्त खा आणि स्वस्थ राहा। धन्यवाद।